राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही संपलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। काही वेळापूर्वीच म्हणजे 12च्या सुमारास मंत्रिमंडळाची बैठक ही सुरू झालेली होती। आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली अशी माहिती मिळते आणि आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती संपलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आणि आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती संपलेली आहे। मंत्री जे आहे ते या बैठकीसाठी उपस्थित होते। धनंजय मुंडे यांची सुद्धा उपस्थिती होती। मुख्यमंत्र्यांनी विविध विभागांचा आढावा सुद्धा घेतलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती संपलेली आहे। महत्त्वाची बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी विविध विभागांचा मंत्र्यांकडून आढावा घेतलेला आहे आणि आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती संपलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आहे। बीड हत्या प्रकरणाच्या तपासाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलेला आहे। सध्या हे तापलेलं प्रकरण आहे। राजकीय वातावरण अक्षरशः या मुद्द्यामुळे या प्रकरणामुळे ढवळून निघालेला आहे आणि या प्रकरणाचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। बीड हत्या प्रकरणाच्या तपासाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलेला आहे आणि आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती संपलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एक राजकीय वादळ उठलं। 7 आरोपी, 4 आरोपींना अटक, 3 आरोपी फरार आणि खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याने सरेंडर केलं। त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून यावेळेला घेण्यात आलेला आहे। सविस्तर आढावा त्यांनी घेतला आहे। बीड हत्या प्रकरणाच्या तपासाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलेला आहे। आतापर्यंत नेमके काय तपास झालेला आहे, कसा तपास झालेला आहे याचा आढावा बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि या संपूर्ण बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु बीडच्या मसाजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणावरून संपूर्ण राज्यभर जे आहे ते लोन पेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विरोधक जे आहेत ते सातत्यानं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा या मागणीकरता आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय आणि हे असतानाच राज्य मंत्रिमंडळ ची पहिली बैठक होते आणि या संपूर्ण राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये गैरहजर राहिलेले मंत्री जे आहेत ते महत्त्वाचे आहेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून स्वतः अजित पवार जे आहेत ते या संपूर्ण राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला अनुपस्थित आहेत आणि त्याचसोबतच दत्तात्रय भरणे हे देखील अनुपस्थित आहेत। दत्तात्रय भरणे सध्या इंदापूरला आहेत। दत्तात्रय भरणे यांना राज्याचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रिपदाचा कार्यभार त्यांना मिळालेला आहे, परंतु त्यांनी आतापर्यंत मंत्रालयात येऊन आपल्या मंत्रिपदाचा कार्यभार जो आहे तो स्वीकारलेला नाहीये। सध्या दत्तात्रय भरणे यांना जे खातं मिळालेलं आहे हे त्यांना आवडलेलं नसल्याची चर्चा जी आहे ती सध्या मोठ्या प्रमाणात होते। त्यामुळे दत्तात्रय भरणे यांची मिळालेल्या खात्यावरतून नाराजी आहे का असा देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतात। त्याचसोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार जे वित्त व नियोजन विभाग ज्यांच्याकडे आहेत ते अजित पवार जे आहेत ते परदेश वारीवरती आहेत। त्यामुळे परदेश वारीवर असल्यामुळे ते राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीला जे आहेत ते उपस्थित राहू शकलेले नाहीत। सध्या कॅबिनेटची पहिली बैठक संपलेली आहे। या संपूर्ण बैठक नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।